आय शाबास नागपूर. आपल्या महाराष्ट्र राज्याचे अत्यंत लाडके, आवडते आणि तुमच्यासाठी इथले तुमच्या घर आपले माननीय मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व महानुभाव, इथे उपस्थित वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या वेगवेगळ्या कबड्डी संघांच्या सर्व चमू, त्यांचा कोचिंग स्टाफ, नॉन कोचिंग स्टाफ, प्लेयर्स, ॲथलीट्स, सपोर्ट स्टाफ, इथे उपस्थित मीडियामधले माझे सर्व बंधुगण भगिनी आणि आदरणीय नागपूरकरांनो, खरंच खूप भारी वाटतंय. गेल्या काही वर्षात सातत्याने आपल्या देशामध्ये क्रिकेटच्या पलीकडे खेळांना सातत्याने प्रोत्साहन जातंय, हे प्रकर्षाने दिसतंय, पाहिलं जातंय आणि मला असं वाटतं की त्याचं हे जिवंत प्रतीक आज इकडे आपल्याला नागपूरमध्ये दिसतंय. इतका भव्य समारंभ, इतकी भव्य स्पर्धा, या स्पर्धेत लक्षवेध बहुउद्देशीय संस्था नरेंद्रनगर नागपूर महानगरपालिका सर्व कन्सर्न डिपार्टमेंट पासून अभिनंदन करत. पण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून एकदा कौतुक करूया, अभिवादन करूया, कारण इतकं सुंदर आयोजन, इतकं सुंदर नियोजन करणं शक्य नाही, साधं नाही, सोपं नाही. इथे आलेल्या सगळ्या खेळाडूंना मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि आत्ता आम्ही योगाची काही प्रात्यक्षिकं आणि काही सादरीकरणं पाहिली, इतकं भारी वाटतं. मी अत्यंत भाग्यवान समजतो स्वतःला की माझ्या अत्यंत लोकप्रिय मालिका झाल्या. तर मालिका नाही, कारण मला असं वाटतं की रामायण आणि महाभारत हे ग्रंथ नाहीत, हा आपला ब्लड ग्रुप आहे. भारतीय माणसाला विचारलं तुझा ब्लड ग्रुप काय, तर त्यांनी म्हटलं आपल्या रक्तात राम आहे, आपल्या श्वासात राम आहे, आपल्या ध्यासात राम आहे, आपल्या कार्यात राम आहे. आणि राम कुठे आहे, तर मन से रावण जो निकाले राम उसके मन में है. त्यामुळे इतके वर्षांपूर्वी लव कुश यांच्या भूमिका करताना, त्यातली कुशाची भूमिका बजावताना जे संस्कार माझ्यावर झाले, मी अत्यंत भाग्यवान समजतो स्वतःला. मला फार भारी वाटतं सर की मी एकदा डॉक्टर रामानंद सागरांना विचारलं होतं की मी 9 वर्षाचा होतो सर, मला लोक विचारतात रामायणात काम केलं तुला कसं वाटलं. मी म्हटलो की मी नेहमी म्हणतो की आता प्रेससमोर किंवा मीडियासमोर मी अत्यंत काहीतरी अलंकारिक उत्तर देऊ शकतो, पण 9 वर्षाच्या मुलाला काय वाटणार की त्याला काय वाटतंय. तर 9 वर्षाच्या मुलाला इतकंच भारी वाटायचं की मी असं काहीतरी करतोय की आईवडील म्हणतात शाळा बुडली तरी चालेल. 9 वर्षाच्या मुलाला तेच कौतुक आहे ना. आता कळतं की मी काय केलं होतं, आता कळतं की ती काय जबाबदारी होती, आता कळतं मी काय बोललो होतो, माझ्या मुखातनं जे निघालं होतं. अर्थात ते माझं नाही, ते डॉक्टर रामानंद सागर लिखित होतं, मी निमित्त मात्र होतो. पण मी एकदा सर येऊन, मी 9 वर्षाचा होतो आणि मला खूप ऑकवर्ड वाटायचं, आजही ऑकवर्ड वाटतं. तर मी एकदा डॉक्टर रामानंद सागरांना म्हटलं की मी नाही पाया पडू देणार लोकांना, कारण तरी लोक येतात आणि माझ्या पाया पडतात, मला खूप विचित्र वाटतं. तर डॉक्टर रामानंद सागर साहेब मला आजोबांसारखे होते, म्हणजे वयानेही अनुभवानेही थोर माणूस होता. ते मला म्हणले की तुला कोणी सांगितलं की तुझ्या पाया पडतात, तुझ्या पाया पडतच नाहीस, तू निमित्त आहेस त्यांना त्यांचा देव अनुभवायला. ते पाया देवाच्याच पडतायत, तू फक्त निमित्त मात्र आहेस. तर तू कर आणि तू समोर देवाच्या चरणी अर्पण कर, म्हणजे तुझं काम माध्यम आहेस. पण ते माझ्याकडनं परमेश्वरांनी करून घेतलं, आई आशीर्वाद करून घेतला आणि तुमच्यासारख्या लाखो करोडो लोकांनी ते डोक्यावर घेतलं. मला फार भारी वाटतं की 30 वर्ष उलटून गेली या गोष्टीला. आजही असा एकही दिवस जात नाही जेव्हा रामायणामधला कुश आणि श्रीकृष्णामधला कृष्ण याची आठवण मायबाप काढत नाहीत. आज आपण इथे बोलायला
ते सामने आपण पाहणारच आहोत, हा थरार आपण अनुभवणार आहोत. पण या निमित्ताने मला असं वाटतं की इथे सर्व उपस्थित जे बालगोपाळ आहेत त्यांना मी आवर्जून सांगेन, मी काही खूप मोठा नाही तुम्हाला काही सल्ले वगैरे द्यायला, पण मी आवर्जून तुम्हाला सांगेन की, आणि पालकांनाही सांगेन की आपल्या पाल्याला आवर्जून एक तरी मैदानी खेळ खेळायला लावा. माहिती आहे की हल्ली मोबाईल ही काळाची गरज आहे. मला माहिती आहे की हल्ली मोबाईल हे आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला जर उद्याची पिढी करायची असेल, आपल्याला जर उद्याची पिढी घडवायची असेल, आपल्याला जर उद्याची पिढी ही भारताला पुढे नेणारी करायची असेल, तर आपल्या प्रत्येक पाल्यांनी, प्रत्येक मुलांनी, प्रत्येक घरात प्रत्येक मुलांनी मुलींनी एक तरी मैदानी खेळ रोज खेळलाच पाहिजे. आणि त्या अनुषंगाने अशा स्पर्धा, असं आयोजन ही खूप मोलाची कामगिरी बजावतात. पुन्हा एकदा मी सर्व आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आणि इतक्या सुंदर कार्यक्रमात आदरणीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर मला स्टेज शेअर करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं आयुष्यभर ऋणी असं इथे व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत बहुत धन्यवाद स्वप्निल जी. घर की मुर्गी दाल बराबर क्या होता है ये मुझे आज पता चला. तुम्ही एकदा नमस्कार म्हटलं, सगळ्यांनी एवढ्या जोरात